श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. एप्रिल 2025 या महिन्याचं मिथुन राशीचं मासिक राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मंगळ मिथुन राशीत आहे आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना मानसिक खिन्नता काही प्रमाणामध्ये जाणवत आहे. जवळच्या किंवा घरच्या लोकांपासून या लोकांना दूर राहण्याचा योग आलेला आहे आणि या कालखंडामध्ये उष्णतेचे आजार त्यापासून यांना स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे पित्तरोग, उष्माघात याचे आजार त्यापासून स्वतःचा बचाव त्यांना करायचा आहे. उन्हामध्ये त्यांना बाहेर पडायचं नाही किंवा उन्हाची काळजी घ्यावी लागणार आहे. आपण आपली सर्व कामे, इतरांची कामे करण्याचा मोह तुम्हाला होईल. नेतृत्व करण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण होईल. काही प्रमाणामध्ये वरिष्ठांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुमच्या राशीचा स्वामी मीन राशीमध्ये तुमच्या दशमात आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाला, व्यवसायाला उत्तम अशी गती मिळाली आहे असं जाणवेल. त्याच नंतर 14 एप्रिल या तारखेपासून बुधादित्य हा योग तयार होत आहे. कार्यसिद्धी घडून येईल. जी इतके दिवस लांबलेली, थांबलेली जी तुमची कामं आहेत ती सगळी घडून यायला याच्यामध्ये मदत होईल. बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला अर्थलाभ पण होईल, पण त्याचप्रमाणे शत्रू, गुप्त शत्रू यांच्यावरती तुम्ही विजय सुद्धा मिळवणार आहात. जुन्या मित्र किंवा मैत्रिणी आहेत यांची तुमची भेट होईल आणि त्यांच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गप्पा टप्पा होतील. त्यातून एक नवीन अनुभव तुम्हाला मिळून जाईल. 12वा गुरु हा या स्थानात 12व्या स्थानामध्ये असणारा गुरु हा स्थावर इस्टेटीच्या गुंतवणुकीमधून तुम्हाला स्थावर गुंतवणूक करायला लावेल आणि नंतर त्याचा फायदाही पुढील कालखंडामध्ये तुम्हाला झालेला दिसून येईल. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विशेष प्रगती जाणवेल, मनशांती मिळेल. 14 एप्रिल रोजी होणारा रवी बदल हा तुमची इब्रत, पैसा, मान सन्मान, यश, सुसंधी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घेऊन येणार आहे. नातेवाईक, मित्र यांच्यासाठी पैसे खर्च कराल. मैत्रीचा फायदा तुम्हाला या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होईल. तसेच विवाह इच्छुकांना 12वा गुरु असला तरी शुक्र तुमच्यासाठी अतिशय पॉझिटिव्ह असा आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये विवाहविषयक प्रस्ताव पुढे सरकतील. काहींचे विवाह ठरतील देखील. तुमच्या तृतीय स्थानामध्ये अमावस्या होत आहे. प्रवास शक्यतो या महिन्यामध्ये तुम्ही जर टाळले तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. भावंडांशी वादाचे प्रसंग निर्माण होतील. त्यासाठी तुम्ही हनुमंत, शनिदेव, कालभैरव यांची उपासना जर तुम्ही केली तर त्यासाठी हा महिना अतिशय तुमच्यासाठी उत्तम असा जाणार आहे. या महिन्यासाठी तुम्हाला काही फायदेशीर ठरतील अशा काही शुभ दिवस ह्या जर तारखा तुम्ही समजून घेतल्या आणि त्या तारखांना काही प्रवास करणे निश्चित केलं तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. त्याच्यामध्ये 23 एप्रिल आहे, 14 एप्रिल आहे, 25 एप्रिल आहे. ह्या तारखांचा आपण इथे विशेष उल्लेख करू शकतो. ह्याच्यामध्ये निश्चित हा शुभ दिवस आहे आणि तुमच्यासाठी काहीतरी चांगल्या आनंदायी बातमी ह्या दिवशी तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे काही महत्त्वाचं काम तुम्हाला जर करायचं असेल तर याच्यामध्ये 17, 18 आणि 19 ह्या तारखा जर तुम्ही टाळल्या तर तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर अशा हा कालखंड किंवा एप्रिल महिना अतिशय उत्तम असा तुमच्यासाठी ठरू शकतो. शुभम भवतु.